महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान मान्सूनपूर्व जे आता पाऊस झालाय, काल झाला, परवा झाला, मागच्या 8 दिवसापासून पाऊस होतोय. नुसता पाऊस होणं हा विषय नाहीये, पण वादळामुळं प्रचंड नुकसान झालंय. केळीचं नुकसान झालंय, ऊसाचं नुकसान झालंय, फळबागाचं नुकसान झालंय, कोकणामध्ये परत आंब्यांच्या झाडाचं नुकसान झालंय. शासनाला आम्ही पंचनामे करा म्हणून सांगितलं. माझ्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रचंड नुकसान झालं. मी त्या दिवशीच मुख्यमंत्री महोदयांना एक पत्र दिलं, कृषी मंत्री महोदयांना एक पत्र दिलं आणि मागणी केली की आपल्याला या नुकसान भरपाई दिली पाहिजे. त्याच्यानुसार आम्ही पॉझिटिव्हली आहोत. पंचनामे करा म्हणून सांगितलं आणि पंचनामे बऱ्यापैकी केले. आता पंचनाम्याच्या दृष्टीने पंचनामे केले जातात आणि पुढे काहीच दिलं जात नाही. हे शासनाचे पैसे तयार पंचनामे केले तर परत पुन्हा मदत येत नाही. कारण मदतीच्या बाबतीत मागच्याही काळात बघा, तुम्हाला अतिवृष्टीची मदत दिली त्यावेळेस शासनानं काय सांगितलं, आता आम्ही सगळे विरोधक ईश्वर लोक जनता इसरायला पाक पडतो, जनतेला काय राहिलंच नाही असं वाटायला मला. कारण त्यावेळेस शासनानं डिक्लेअर केलेलं की आम्ही 18,000 रुपयाप्रमाणे प्रति हेक्टरी देऊ आणि त्याच्यानंतर 10,000 रुपये दिले. 10,000 दिल्याच्या नंतर बाकी म्हणजे रबी पिकासाठी आम्ही बाकीचे पैसे देऊ, आणखी रुपया दिला नाही आणि ते देणारच नाही. कारण लबाडाचं आमंत्रण म्हणजे काय जेवल्याची खरं नाही. जसं ते इलेक्शन जुमला होता, मोदी साहेबांनी 14 मध्ये सांगितलं होतं प्रत्येक मतदारांच्या नावावर 15 लाख रुपये देणार. मिळाले का कुणाला? काला धन लाईंगे, काही नाही. त्याच आताचं सुद्धा अतिवृष्टीचं सुद्धा येड्यात काढलंय. एवढे 1,000 कोटीची म्हणजे नुकसान भरपाई देणार असं डिक्लेअर केलं आणि प्रत्यक्ष मात्र शेतकऱ्याला 10,000 रुपये दिले. उर्वरित देतो म्हणले, ते दिले नाहीत. कधी देतील आम्ही त्याची वाट बघतो. आता त्याच पद्धतीनं त्या सगळ्या विषय वेगळे आहेत. तर आत्ताच्या अतिवृष्टीचं काय देणार त्याची सुद्धा अपेक्षा आम्ही करतोय. सरकार मायबापनं आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा. कृषी मंत्र्यांनी आता सांगितले की 30 तारखेपर्यंत राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, 34,000 कोटींचं बजेट. नाही, आता कृषी मंत्री महोदयांचं मी अभिनंदन करेल, पण ह्या अतिवृष्टीसारखीच फसवी योजना आहे का? तर महिला ज्या आमची लाडली बहिणा योजना काढली त्याच्यामध्ये 2.5 कोटी महिला त्याच्यात अगोदर पात्र झाल्या. त्याच्यापैकी आता काही 60 लाख महिलांचे केवायसी झाले नाही म्हणून ही परत 80 लाख जवळपास त्याच्यातून कमी केल्यात. म्हणजे आता फक्त 1 कोटी महिलांनाच पैसे दिले जातील. तसंच 56 लाख शेतकरी सांगायचं, प्रत्यक्ष द्यायचे किती देतील त्यावेळेस बघूया. देतील काय मला माहित नाही. निकष काय काय लावलेत आणखी पूर्ण गाईडलाईन सगळ्या खालीपर्यंत आलेल्या नाहीत. तरी पण जे काय अधिकारी गोळा करते त्याच्यातून शेतकऱ्यांना जाचं काठी लावलेल्या आहेत असं कळतंय. हे अटी काय त्याचा अभ्यासही केला पाहिजे आणि अभ्यास करून बोललं पाहिजे. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला जर खरंच कर्जमाफी द्यायची तर मागच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये उद्धव साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस जी दिली होती, मी कोणाला राजकीय बोलत नाही, पण त्यावेळेस जी दिली होती की तुम्ही डायरेक्ट 2 लाखापर्यंतची कर्जमाफी त्याच वेळेस 3 लाख करायची होती. आता 3 लाखापर्यंतचं जे कर्ज आहे ते शेतकऱ्यांना 7% व्याज शासनाचा नियम आहे ते बँका देतात. तर त्या पद्धतीने 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे होती. म्हणजे शेतकऱ्यांना कुठे दिलासा मिळाला. 2 लाखापर्यंत तर ऑलरेडीच झालेली आहे. मग त्याच्यामुळे आता किती लोकांना लाभ मिळणार आहे? कारण ही जी झाली होती ती उद्धव साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेसच ही 2 लाखापर्यंत झालेली आहे. त्याच्यामुळे आता पात्र लोक किती असणार त्याचा सुद्धा संशोधन. फक्त मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या, मोठे मोठे आकडे सांगायचे आणि करायचं प्रत्यक्षात काहीच नाही अशी पद्धत आहे. कारण ही फडणवीस साहेबाला चांगलं जमतंय आणि आमच्या देशातल्या नेत्यांना सुद्धा मोठे आकडे सांगतात, प्रत्यक्षात काही होत नाही. बच्चू कडूंनी विनंती केली आहे मुख्यमंत्र्यांना की मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये एक नोट झालेली आहे आणि त्यात स्पष्ट लिहिली आहे की जी कर्जमाफीची जी निकष आहेत ते कडक लावण्यात आलेले. त्यामुळं मी तेच बोलतो ना की मी घोषणा केली जाते 56 लाख शेतकऱ्यांना एवढे 1,000 कोटी आता आकडा सांगते, पण प्रत्यक्षात देताना तो आकडा पर अर्ध्याच्या खालीच असतो. त्याचं कारण असं आहे की हिची जी ते 2 लाखापर्यंतची कर्जमाफी ऑलरेडी झालेली मागच्या 4-5 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वीपासून. मग ते आता ती पात्र शेतकरी त्याच्यात येणारच नाही ना. त्यांची कर्जमाफी झाली ते आता काही परत हे होत नाही, त्याच्यामुळे ते त्याच्यात बसणारच नाही. पण आता हे फक्त असं सांगायचं, आकडे काहीतरी जुळवाजुळव करायचे आणि आकडे जुळवाजुळव करून काहीतरी सांगायचं. नाही, ज्याला खरी गरज त्यालाच मिळणार. कर्जमाफी फसवी आहे का? कर्ज नाही, 100% फसवी आहे. आणि दुसरा विषय असा आहे की ज्या शेतकऱ्यांना रेग्युलर भरतात, ठीक आहे, कर्ज ज्यांचं थकीत आहे त्यांना तर तुम्ही न्याय द्या, काय अडचण नाही, दिलाच पाहिजे. पण जे रेग्युलर भरतात त्यांचं काय? त्यांना आम्ही 50,000 देणार म्हणले, कधी देणार? ह्याच्यात इन्क्लूड केलंय का? तर खऱ्या अर्थाने जे रेग्युलर पैसे भरतात, वर्षाच्या वर्षाला रिन्युअल करतात, वर्षाच्या वर्षाला पैसे भरतात, त्यांना सुद्धा पैसे दिले पाहिजेत. आणि मला वाटतं ह्याच्यात जर त्यांनी इन्क्लूड केलं असेल तर अभिनंदन आहे, पण ते द्यावेत. बच्चू कडूंनी मुख्यमंत्र्यांना मागणी केली आहे, महात्मा फुले कर्जमाफी जशी होती तशी कर्जमाफी करावी. आता सध्या सहन निधी आहे तो तरी द्यावा म्हणून. बच्चू भाऊ शेतकऱ्यांसाठी झटणारा नेता आहे. आज ते सरकारमध्ये गेले, सुदैवानं दुर्दैवानं मी कसं म्हणणार,
ते गेले सरकारमध्ये, ठीक आहे, सरकारमध्ये गेले तर आता ते सरकारच्या भूमिकेत कितीपत त्यांनी एक राहायचं आणि सरकारच्या भूमिकेवर कितीपत प्रश्नचिन्ह उभा करायचा हा तो त्यांचा अधिकार आहे. पण त्यांच्या मागणीला सरकारनं सकारात्मक बघावं एवढं मी बोलतो. राष्ट्रवादीमध्ये अलबेल नाहीये अजित पवारांच्या. दोनदा विधान परिषदेवरून वाद झाला, काल मला वाद झालाय. राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर केली, भुजबळांचं नाव होतं. आता की मी ज्येष्ठ नेता आहे, मला डावललं जाते, माझ्यावर अन्याय होते, मला न्याय मिळावा. राष्ट्रवादीमध्ये सगळं काही अलबेल नाहीये. भुजबळांची जी नाराजी, मी आता त्या पक्षात नाही, त्याच्यामुळे मला त्याच्यावर आता काही बोलता येणार नाही. मी माझ्या पक्षाचं बोलतो. नेकनूर पोलीस स्टेशनच्या पोलीस हवालदारावरती लाच घेताना अँटी करप्शनने पकडलेलं आहे. पण बीड जिल्ह्यामध्ये कुठेतरी पोलीस दल जे आहे ते अशा लाचखोरीमध्ये किंवा नाही, बीड जिल्ह्यातले जे पोलीस अधीक्षक आहेत ते काम चांगलं करायचा प्रयत्न करतायत आणि काम करतही आहे. पण काय होतंय की प्रत्येक गोष्टीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये हे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर यांचा उचक थोडा कमी पडतोय असं मला म्हणायचंय. कारण पोलीस अधीक्षकांनी जर यांच्यावर थोडं कंट्रोल ठेवलं तर यांच्यावर, आणि कायदा पण असा आहे की यांना जर एकदा अडकले ह्याच्यातनं, कारण संरक्षण करणारेच जर आपले भक्षक व्हायला लागले तर काय करणार. तर यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. नुसतं निलंबन नाही, यांना टर्मिनेट केलं पाहिजे, यांना बडतर्फ केलं पाहिजे असं म्हणणार. वराई वैजनाथ संदर्भात जो घडलेला प्रकार आहे त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही तुमचं मत व्यक्त केलं होतं. हे बघा, माझ्या जिल्ह्यामध्ये अशा घटना वारंवार घडतात. परळीचं केंद्र मागच्या काळात बी बऱ्याच गोष्टी घडलेल्या परळीतला, पण आता जो हे प्रकार घडला हा अतिशय निंदनीय आहे. बीड जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून मी डायरेक्टली याचा निषेध व्यक्त केलेला आहे. आणि मी सांगतो की जे कोणी आरोपी आहेत त्यांना डायरेक्ट फाशी पण झाली पाहिजे आणि यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलेलं, पालकमंत्री आमचे आहेत आदरणीय सुनेत्रा वहिनी, यांना पण पत्र लिहिलेलं आणि सांगितलेलं त्यांना फास्ट ट्रॅकवर घेण्यासाठी कारवाई करा. कारण हे फास्ट ट्रॅकवर गुन्हा झाला पाहिजे. त्याच्यात 2 आरोपीला अटक झाली, ते व्हिडिओ करून सर्वांना बोलतात आम्ही मारले म्हणतात आणि अटक होत नाही. ती अटक 2 वाजता रात्री होईपर्यंत मी जागा होतो आणि पोलिसला सारखं कंटिन्यू बोलून त्यांना अटक झाली कळल्याच्या नंतरच रात्री 2 वाजता मी त्याच्यात जेवढं पाहिजे तेवढं, मला कसं जास्त मीडियाला किंवा जसं पुढं करायचा नेता नाहीये. मी ग्राउंडवर काम करतो. पोलीस यंत्रणेला माहिती आहे, रेकॉर्डली आहे, माझ्या मोबाईलवर आहे की सगळ्यांना मी ते 2 ज्यावेळेस अटक होते आरोपी त्याच वेळेस मी पूर्ण किंवा ठीक आहे काहीतरी समाधान व्यक्त केलं. पण याच्यावर समाधान नाहीये नुसते आरोपी अटक करून, किंवा त्या कुटुंब त्या ज्या वेदनेतून जात आहे त्या कुटुंबाला पण मी जाऊन भेटणार आहे. मी जी घटना घडली त्या दिवशी संध्याकाळीच मला दिल्लीला मीटिंग असल्यामुळे मी दिल्लीला गेलो. आज मी इथं आलेलो आहे आणि उद्या मला माझ्या पक्षाची बैठक मुंबईत आहे. त्याच्यानंतर परवा मी गेल्यानंतर कुटुंबाला भेटणारही आहे. पण भेटणार नाही निसतं तर त्याला न्याय देण्यासाठी अधीक्षक, पोलीस अधीक्षक असतील, असतील पोलीस यंत्रणा सर्वांनाही बोलणार आहे आणि चौकशी करून त्याला न्याय मिळाला पाहिजे ही मागणी आहे.